जमिनीला माझ्या सर्व सहकारी बांधवांनो गेले काही दिवस मला आपला अमेय कोकर सांगत होता एक गाणं करतोय आणि अवधूत गुप्ते त्यांनी स्वतः ते लिहित आहेत लिहिणार आहेत त्याला ते चाल पण देणार आहेत आणि मग काल त्यांनी सगळं ते करून मला काल संध्याकाळी दाखवलं ऐकवलं आणि म्हटलं उद्या मेळावा आहे म्हटलं आता बाकीच्याला पण अप्रुव्हल घेऊन टाका एकदा गाण्यावरून लक्षात आलं असेल तयारी किती मजबूत आहे आज मी इथे तुमच्यासमोर बोलायला आलो ते काही लंब चौडं भाषण करण्यासाठी आलेलो नाही कारण आता पुढचे साधारणपणे आज 1 तारीख 19 तारखेला संध्याकाळी प्रचार संपेल त्याच्यामुळे 19 दिवस पुढचे काही 18 दिवस बोलायचंच आहे आणि विषय खूप आहेत आज काही सगळं मी कोतड्यात बाहेर नाही काढलं मी आज तुमच्या समोर बोलायला आलो या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणि जे गेले काही दिवस ज्या काही बातम्या तुम्ही ऐकत होता जे काही चाललंय मला असं वाटतं की मी ती गोष्ट येऊन तुमच्या समोर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे आवश्यक आहे म्हणून मी आलो युतीचा प्रस्ताव टाळी देणार की नाही देणार ते पूर्वी चालायचं ना ते एक खेळ होता ना असं मारतात ते हा जो संपूर्ण विचार केला होता मी एकाच अंगाने विचार केला होता अनेक लोक त्याच्यावरती काही रकाच्या रका लिहित आहेत काही बोलतायत काही चाललंय लाचारी पत्करली गुडघे टेकले पाय चाटले राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय नाही कोणाच्याही पायासाठी मी मराठी माणसासाठी पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पाय छाटेन मला समजत नाही का काय चाललंय आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काय चाललंय मला समजत नाही या भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये काय काय गोष्टी वळवळत आहेत कळत नाही मला काही शाळे विचारतात प्रश्न पण असं कुठे काय वातावरण आहे मुंबई तोडण्याचं महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं असं कुठचं वातावरण आहे वातावरण जर समजा तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही त्या जागेवरती बसलेला नारा का हे गेले कित्येक दिवस या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांच्या हे त्यांच्या मनात पहिल्यापासून आहे पहिल्यांदा विदर्भ बाजूला करायचा मग हळूहळू हळूहळू करून मुंबईला हात घालायचा भारतीय जनता पक्ष नको एवढ्यासाठी म्हणून मी तो हात पुढे केला होता दुसरं काही कारण नाही याच्या पलीकडे जर तो हात नको असेल आम्ही निवडणूक लढायला समर्थ आहोत माभाडी काढायलाही समर्थ आहोत कपडे काढायलाही समर्थ आहोत पण मराठी माणसाला कळून चुकलं असेल की हा हात आता पुढे गेल्यानंतर काय झालं ते कारण काय विषय पुढचा पैशाचा आहे ना राज्यातली सत्ता सोडता येत नाही केंद्रातल्या बाजूला होता येत नाही आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळे फक्त नाटक आहेत कल्याण डोंबिवलीला हाच प्रकार केला दोघांनी बाजूला झाले भांडले परत एकत्र आले आता इथे चालू आहे त्याच्या मागे अनेक कारण आहेत बाजूला जरी झालेले असले तरी भाजपला आता दुखवायचं नाही
हा जो शिवसेनेचा उद्देश आहे ना, त्याची अनेक काही कारण आहेत. त्याच्यामध्ये मागे पैशाची कारण आहेतच आहेत. त्यात एक महत्वाचं कारण म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने मागितलेला स्मारकासाठीचा जागा, महापौर बंगला. ते फक्त बाळासाहेबांच्या नावाने फक्त मागितलं जातंय. डोक्यात आहे फक्त तो बंगला, ती जागा हवी आहे कायमस्वरूपी. उद्या जर फाटाफूट केली आणि जर सुद्धा वेळेवाकडे आपण काही बोललो आणि भारतीय जनता पक्षाने समजा सांगितलं की देणार नाही, तर हे सगळं आतून मिळालेलं आहे एकमेकांना. हे तुम्हाला मुद्दामून सांगण्यासाठी आज इथे आलो. हे त्यांच्या मनात काय चालू आहे, याला मराठी माणसाची मुंबई विमर्शी कशाशी काही देणं घेणं नाही. जो माझा प्रयत्न होता तो अत्यंत प्रामाणिक प्रयत्न होता. या सगळ्या गोष्टींसाठी मी 7 फोन केले, 7 फोन. एक फोन घेतला गेला. आमच्या इथे बाळा रंगावकर पुढे इथे बाळाने मला विचारलं, साहेब काय झालं? म्हटलं थांब, तुझ्या समोर परत एकदा फोन लावतो. यात फक्त एकच गोष्ट होती, मला फक्त भारतीय जनता पक्षाच्या मनामधल्या ज्या गोष्टी चालू आहेत ना, आता हे म्हणतील उद्या नरेंद्र मोदींच्या तोंडून पण बोलायला लावतील की नाही असं काही आम्हाला तोडण्या बिडण्याचं आमचे काय. तोडणं म्हणजे काय, केक आहे का तो उचलण्या बाजूला गेला? ती प्रोसेस असते, एक वेगळ्या प्रकारची पद्धत असते की ज्याच्यातनं हळूहळू 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 बाजूला करायचं आणि ब्युरोक्रेसीच्या हातामध्ये द्यायचं. हे सगळे यांचे उद्योग सुरू आहेत. त्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, ती मागच्या वेळेला बोललो होतो, तुम्हाला आठवतंय, बुलेट ट्रेन आणणार. कोणासाठी हो बुलेट ट्रेन? बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद. पहिला मनात विचार तुमचा अहमदाबाद का आला? आज खरं बुलेट ट्रेन, तुम्ही बुलेट ट्रेन कशासाठी आणता? लांबचा प्रवास हा कमीत कमी वेळेमध्ये पार व्हावा याच्यासाठी, म्हणून तुम्ही बुलेट ट्रेन आणता ना. मग तुम्ही मुंबई दिल्ली सुरू करायला पाहिजे होती, भारत पहिला यायला पाहिजे होती तुमच्या ते. मुंबई चेन्नई सुरू करायला पाहिजे होती, मुंबई कलकत्ता सुरू करायला पाहिजे होती. मुंबई अहमदाबाद का? तुम्ही कोण जाणार अहमदाबादला? मुंबईतल्या मराठी माणसाचं काय काम आहे अहमदाबादला? पण गुजरात मधल्या अनेकांचं मुंबईत काम आहे, त्याला इथे यायचंय. मी तुम्हाला हे कशासाठी सांगतोय, ह्या सगळी काय काय गोष्टी सुरू आहे त्यांच्या आणि यातनं काय घडणार आहे एवढंच फक्त मी सांगतोय. आज तुम्हाला वाटेल कुठे काय, आज मराठी माणसं विचारतील कुठे काय, कळेल ते. गुजरातमध्ये 6 स्टेशन्स, मुंबईमध्ये 3. गुजरात मधली स्टेशन्स वाढणार, तिथली माणसं रोज इथे येणार. तुम्ही म्हणाल की आता काय रडारवरती गुजराती का? विषय गुजराती नाहीये. विषय असा आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला जी होती ना, त्रास झाला होता की मुंबई आम्हाला का नाही मिळाली, मुंबई महाराष्ट्राला मिळाली, हे त्यांच्या मनात अजूनही आहे. त्याच्या मागे लागलेले आहेत. आज महाराष्ट्रामधले, मुंबईमधले जे भारतीय जनता पक्षाचे जे मराठी पुढे नेते असतील, त्यांना हे कळणार पण नाही, त्यांना माहिती नसेल. हे सगळं मोदी आणि शहाच्या डोक्यातल्या या गोष्टी आहेत. ते त्या दोघांच्या डोक्यातल्या गोष्टी आहेत. मुंबईमध्ये मेट्रो आणतायत. तुम्ही उद्या म्हणाला अरे चांगली गोष्ट आहे की मेट्रो आणतायत, प्रवास चांगला होईल, सुखकर होईल, सगळ्या गोष्टी होतील. आणतायत कुठून? गिरगाव पासून सुरू करतायत. जेवढे जेवढे मराठी पट्टे आहेत त्याच्यात आणतायत. म्हणजे काय? उद्या तिथे इमारती होणार. उद्या ज्या इमारती होणार त्या इमारतींमधली घरं ही मराठी माणसाला परवडणार नाही. म्हणजे कोण येणार? मी तुम्हाला आठवत असेल, मी गेले अनेक वर्ष मी आपल्याला सांगतोय की हे जे सगळं इन्कमिंग जे आहे ना, हे येणं जे आहे ना, माझ्या मुंबईमधल्या, महाराष्ट्रातल्या माझ्या पत्रकार बांधवांना पण माझी विनंती आहे, मी काय म्हणतोय का समजून घ्या. हे तुझ्या हातात गेलं ना, परत नाही आणता येणार. हे परत नाही आणता येणार. मी मागे जे म्हटलं होतं की हे काय चालू आहे, तर जास्तीत जास्त लोकसंख्या वाढवून आपापले मतदारसंघ निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू आहे.
ह्याच गोष्टी फक्त सध्या चालू आहेत त्यांच्या. त्याच्यात तुम्हाला आता नाही कळणार, हे सगळं वाळवीसारखं आहे, लागते तेव्हा नाही कळत. हातात पुस्तक घेतल्यावर भुसा झालेला दिसतो त्याला कळतं वाळवी लागली होती. विधानसभेच्या वेळेला ही सांगतो, आठवत असेल आपल्याला, माझी भाषणं आहेत अजूनही, की या राष्ट्रीय पक्षांच्या हातामध्ये राज्याची सत्ता देऊ नका. या राष्ट्रीय पक्षांना कुठच्याही राज्याची भावना समजत नाही, तिथल्या स्थानिकांची गोष्ट समजत नाही. त्याचं बघा उदाहरण, आपल्याकडच्या रेल्वे भरतीसाठी म्हणून गेलेली मराठी मुलं पोलिसांनी दिल्लीला मारली. ही दुसऱ्या राज्यात तर गेली असती तर केवढा कावून माजला असता, एवढ्या गोष्टी झाल्या असत्या. या सगळ्या घटनेवरती कुठे आहेत तुमची हिंदी चॅनल्स काही बोलतायत, इंग्लिश चॅनल्स काही बोलतायत, कटवार किंमत असते. आमची मुलं आमची मुली ज्याला तिकडे दिल्लीमध्ये जातात आणि तिकडचा आमचा मराठी मंत्री ते सुरेश प्रभू, माझ्या कधी सुरेश प्रभूला बघितलं की हातात तंबाखू जेव्हा असं वाटतं, सारखं तोडत असतं, सारखा हात तोडत असतो. पाण्याच्या गादीवरती लावलं पाहिजे, बाजूला उभा करायचा. सुरेश त्याच ठिकाणी जर समजा उत्तर प्रदेश किंवा बिहारचा जर मंत्री असता, त्याच मुलांना सगळ्यांना रेल्वेमध्ये सामावून घेतलं असतं, पण आमचे नाही. कारण बसवलेले आहेत ना, ते बसवलेले असल्यामुळे स्वतःला हिंमत नाही. हे काय सगळं राजकारण चालू आहे, हा सगळा फास टाकण्यात येतोय तुम्हाला, सगळा फास, आणि आम्ही सगळे गुंतत चाललोय त्याच्यात. युतीचा हात सगळं पुढे करायचा म्हटलं, अनेकांनी सुरुवात केली. मराठी मत विभाजन, मराठी मत विभाजन. मी पहिल्यांदा एकदा तुम्हाला सांगतोच, पहिली गोष्ट म्हणजे आपण जर समजा नीट इतिहास म्हणून जर समजा तपासला तर तुमच्या लक्षात येईल की शिवसेनेचा जन्म हा 1966 साली झाला. बरोबर आहे. मराठी माणसासाठी म्हणून निघालेली संघटना म्हणून ती उदयाला आली. बरोबर आहे. (66) 1985 साली पहिल्यांदा मुंबई महानगरपालिका हातामध्ये आली. इतक्या वर्षात कधी नाही आली. तो जो मुंबई मधला मराठी माणूस होता तो कोणाला मतदान करत होता? तो काँग्रेसला मतदान करत होता. का करत होता? आज पण जर समजा तेव्हापासूनचे सगळे जर समजा राजकीय पक्ष आपण जर समजा पकडले महाराष्ट्रातले, मग त्यावेळेचा समजा प्रजा समाजवादी पक्ष असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, जेव्हा ते डांगे साहेब जेव्हा बघायचे, त्याला जनसंघ असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, अजून काही 2-4 पक्ष असतील, कोण याला मतदान कोण करायचं? मुंबई महाराष्ट्रामध्ये कोण मतदान करायचं? मराठी माणूसच करायचं ना. सगळ्यांना मराठी माणसांनी मतदान केलं चालतं, राज ठाकरेला केलं की मतं फुटतात. अजबच लॉजिक आहे. बरं, मराठी माणसाला स्वतःचा काही विचार आहे की नाही? मला अजूनही आठवते ज्यावेळेला इंदिरा गांधींची हत्या जेव्हा झाली 84 साली, तेव्हा भारतीय जनता पक्षाचा जो मतदार होता त्यांनी देखील काँग्रेसला मतदान केलं होतं. म्हणजे काय मत होती. तामिळनाडूमध्ये गेलात तुम्ही समजा, AIDMK आणि DMK दोघे एकमेकांचा पूर्वी राहतात. तिथे नाही कधी कुठचं वर्तमानपत्र लिहित, तिथे नाही कुठच्या सोशल मीडियावरती जा, बघा तामिळ मत पडत आहे. हा सगळा आपल्या विरोधातला खोटा प्रचार सगळा जो करतायत ना, सुरू केलाय ना या लोकांनी, आणि त्याच्यात भाजप पुढे आहे, कारण पैसे आहेत त्यांच्याकडे. बाकी राजकीय पक्षांकडे पैसे नाही. मला आता बघायचंच आहे उत्तर प्रदेश, पंजाब, मुंबईतल्या तुमच्या मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, इतर सगळ्या महानगरपालिका, गोवा, अजून
जिल्हा परिषदा मला बघायचंय आता भाजपने कुठून पैसे काढतात, एटीएम मधून काढतात का कुठून पैसे काढतात, ह्यांनी रंगड पैसे काढून ठेवले. या सगळ्या नोटबंदीच्या प्रकरणामध्ये जी बँकांमधून जी कॅश बाहेर आली कोणाकडे गेली, यांच्याचकडे गेली. निवडणुकांना ह्यांच्याकडे पैसे असणार, बाकीच्या राजकीय पक्षांकडे नाही, असता कामा नाही. का आम्हीच सगळं करणार. या प्रकारची हुकुमशाही या देशात चालू असतात. नोटबंदीच्या वेळेला कशी भाषण झाली होती मोदींची, त्या महिन्याभरात काय काय बोलत होते बघा. जानेवारी पासून तुम्हाला दिसेल, एक तुम्हाला नवीन वर्षात नवीन भारत दिसेल. रोज भेटीत बाहेरून मग रोज तो शिवाजी पार्कचा कट्टा, तेच रंग, तीन माणसं फिरतायत. काय कुठला नवीन भारत, काय झालं येडा बनवायला काही लिमिट. त्याच्यावर कोणी काय बोलणार नाही. राज ठाकरे भूमिका बदलतो. त्या 8 तारखेनंतर जेव्हा नोटबंदी केल्यानंतर जवळपास 56 निर्णय बदलले भारतीय जनता पक्षाने. मोदींनी हा निर्णय घेतला, दुसऱ्या दिवशी बदलला, हा निर्णय घेतला, दुसऱ्या दिवशी बदलला. कोणी घ्यायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही. आज काही जण जे माझ्या विरोधामध्ये लिहितायत, ठीक आहे लिहा, तुमच्या चुका तुम्हालाच कळतील. पण आज ज्यांच्या नादी लागताय, त्यांच्या नादी लागून या राज्याचं काय वाटोळ होणार आहे, या शहराचं काय वाटोळ होणार आहे मला विचारता. तो राज ठाकरेकडनं काय होतं, आम्हाला खूप अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण नाही झाल्या. दिलं काय हातात, जे दिलं त्या नाशिकमध्ये जाऊन आजही बघा तुम्ही. माझं आव्हान आहे की जे आपण 5 वर्षात केले ते ह्या लोकांनी 25 वर्षात देखील केलेलं नाहीये. इतकं काम त्या नाशिकमध्ये झालेलं आहे. पण ह्याच्यावरती लिहिणार नाही. काम काय प्रगती याची काय दाखवायची असते. भांडताय कधी सांगा, कारण भांडणाला टीआरपी असते. ते आता करतीलच. भाजप शिवसेनावाले आता एकमेकांवरती कुरघोड्या करण्यासाठी आता भांडत राहतील, जे कल्याण डोंबिवलीवर केलं ते. आणि आमची वर्तमानपत्र आणि चॅनल रोजच्याच बातम्या, हे ह्याला हे बोलले, ते त्याला ते बोलले. मी कामं दाखवतोय. त्यांनी इतकी वर्ष या महानगरपालिकांमध्ये कामं केली, जे सत्तेमध्ये होते, का नाही कामं दाखवत. तुमच्या होर्डिंग्स वरती पण दिसत नाही. सांगताना सांगायचं काय, सुसाट 20 मिनिटात जाणार, कुठे कुठे जाणार. हे इथून सुसाट सोडणार, ते इथून अहमदाबादला सुसाट सोडणार. जिथे आपण कामांची उद्घाटन करतोय तिथे ही लोक 25 वर्षात देखील भूमिपूजन करतात, उद्घाटन नाही करत. मी सगळ्या तो नाशिकचा विकास या सगळ्या गोष्टींवरती मी माझ्या जाहीर सभेमध्ये बोलीनच. पण हे ज्या प्रकारे आज भारतीय जनता पक्षाची संपूर्ण किती 900 का 1000 लोकांची टीम आहे, ती सगळी व्हॉट्सअप पासून सगळ्या गोष्टी करण्यासाठीची. आणि ते रोजच्या रोज तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाठवत असतात खोट्या. मी कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीला बोललो होतो ना मी, की थापा या शब्दाला पर्यायी शब्द काय, भाजपा. मी मध्यंतरी गुगल वरती गेलो, बघत होतो. कोणीतरी मला सांगितलं, तुम्ही फेकू असं टाकलं ना, की मोदींचं नाव येतं. गुगल वर टाकून बघा, आता बोलवर आहे तुमच्याकडे, बोलवर टाकून बघा, फेकू फेकू टाकलं की मोदींचं नाव येतं. म्हणजे आमच्या पंतप्रधानाची जगभर प्रतिमा काय, आणि त्या भूलथापांना आपले लोक बळी पडतात.
25 वर्षात या लोकांनी, भारतीय जनता पक्ष आज सांगते शिवसेनेने भ्रष्टाचार केला. गद्रांनो, तुम्ही 25 वर्ष त्यांच्या बरोबरच होतात ना. ते काय फावडं एका हाताने नाही उचलले गेलं, तुमचे दोघांचे हात लागले. पारदर्शकता आणायची पडेल. मी बाकीच्या गोष्टी तर सांगेन, पण मी आज तुम्हाला सांगतो, नाशिक महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली जिथे एकही भ्रष्टाचाराचा आरोप 5 वर्षात झालेला नाही. एक आरोप झालेला नाहीये. ट्रान्सपरन्सी मी दाखवली आहे. तुम्ही काय दाखवताय? मला मध्यंतरी नाशिकचे पत्रकार भेटले पावसाळ्यानंतर, तेच सांगत होते मला. पण आमच्या हेड ऑफिस मधून आम्हाला फोन यायचे की नाशिक मधल्या रस्त्यांवरचे खड्डे आम्हाला पाठवा, फुटेज पाठवा. ते बोलले अहो आमच्याकडे नाही आहेत खड्डे. कुठून त्या बोलले खोटं बोलता तुम्ही. बोलले खोटं का, तुम्ही या आणि बघा. ते बोलले असं कसं होईल, रस्त्यात खड्डे कसे नाही, काय पण प्रश्न आहे. काय पण आमच्या चॅनलवर प्रश्न पडतो, असं कसं होईल, खड्डे नाही. या मुंबई शहरामध्ये खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट 100 कोटीचं निघतं. नाशिकमध्ये 1 रुपया लागला नाही खड्डे बुजवायला, कारण खड्डेच नाही. आता मी बोलल्यावरती तिकडे जर कोणी बघत असतील, अच्छा खड्डे नाही, तर चला आठ कुदळ करून सुरू करतील. कारण हे आपल्याकडे दुसरे धंदेच नाही. हे असंच करायचं सारखं, खोटं सतत तुमच्या समोर चित्र उभं करत राहायचं, खोटं. म्हणजे मुंबई, ठाणा, कुडा, नाशिक या सर्व महानगरपालिकांमधल्या माझ्या मराठी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, यांच्या थापांना बळी पडू नका. ते मागे पण सांगितलं होतं की ज्या वेळेला असल्या चुका ज्यावेळेला आपण करतो, असल्या चुका ज्यावेळेला आजपर्यंत केल्या, तुमच्या आयुष्यातील 5-5 वर्ष गेलेली आहेत. ते या सगळ्यात काहीही करत नाही, फक्त पैसे खातात आणि तुमच्या आयुष्यात फक्त रोजच्या रोज कटकटी फक्त वाढतात. गेल्या वेळेचा जाहीरनामा काढता यायचा, कोणत्या गोष्टी पूर्ण केल्या? फुटपाथ साफ नाही झाले, फुटपाथवरती लोकांना चालता येत नाहीये म्हणून लोक रस्त्यावरती येत आहेत. रस्त्यावरती आले की गाडीची टक्कर बसली, त्याला चांगल्या भागा नाही, काही नाही, मैदानात काही नाही, काही केलं नाही, काही म्हणजे काही नाही. आमच्या संदीप देशपांडे आणि माझ्या इतर सगळ्या नगरसेवकांनी सगळा भ्रष्टाचार बाहेर काढला. पण आमच्याच लोकांना राठ ठरण्याला झोडण्यात काय आनंद मिळतो मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. हे सगळे भ्रष्टाचारी वाटेल तसे वागणार, वाटेल तशी या शहरांची वाट लावणार आणि ज्याने प्रामाणिकपणे काम केलंय त्याला हे प्रश्न विचारत राहणार. हा पुढचा प्रकार आहे. तरी या सगळ्या गोष्टींनंतर मी तरीही विचार केला की जाऊ दे, चला हे बाजूला काढा. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मुंबई वाचवणं, मुंबईतला मराठी माणूस वाचवणं. मुंबईतला मराठी माणूस हा राजा आहे या शहराचा, त्याला त्याच्यासाठी म्हणून मी हात पुढे केला. आज माझ्यासाठी हा विषय संपला. आज निवडणुका आहेत, निवडणुका आहेत. पुढचे 2 दिवस फॉर्म भरायची 3 तारीख शेवटची तारीख आहे. मी तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करेन की तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे पुढचे 18 दिवस. आज तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी किंवा कोणाहीसाठी व्यक्ती महत्वाची नाही, आज पक्ष महत्वाचा आहे. त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला उभं राहावं लागेल. हा माझा आवडता, हा माझा नावडता, हा माझा लाडका आज नाही. आणि अजून काय वाकडे करू शकणार आहोत? मी कालच कधी कोणातरी म्हणत होतो, तो लगे राव मुन्ना वैमध्ये आहे, म्हणजे
शेवटचा सीन किंवा ते संजय दत्तला आणि त्या हर्षद वाचलेल्या लॉकअपमध्ये ढोललं असतं आणि इतक्यात तो सरदार येतो, काय त्या सरदारचं नाव, मोहम्मद इराणी. त्याच्यावरती हर्षद वाचलेला म्हणतो, भाई इसको इधर ही दे दूं क्या, पहले से अंदर है और कितना अंदर जाएंगे. मला असं वाटतं माझं म्हणणं तुम्हाला कळलेलं असेल मी काय म्हणतोय. निवडणुका समोर आहेत, निवडणुकांना सामोरे जाताना सगळेजण एकत्र जा. लोकांना त्रास होईल असल्या कुठच्याही गोष्टी तुमच्याकडनं वागणुकीत होता कामा नये एवढी एक फक्त खबरदारी घ्या. तुमच्या साक्षीने आज महाराष्ट्रातल्या सर्व कुलदेवतांना मी साकडं घालतो की सर्वांनी आमच्या मागे खंबीरपणे उभं राहावं एवढीच फक्त विनंती करतो. या सर्वांची मदत घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पडद्याच्या आगीनं रानसर पेटलंय, पडद्याच्या आगीनं रानसर पेटलंय. झालाय राख बघा देश सारा, तोंड दाबून मुख्यांचा भरमारा. झालाय राख बघा देश सारा, तोंड दाबून मुख्यांचा भरमारा. समुद्राच्या पोटातलं पाणी आटलंय, वेळा पडलाय गरिबांचा आता शत्रूला मात द्या. तुमच्या राजाला साथ द्या, 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 तुमच्या राजाला साथ द्या. सिंहासनाचा कधी मोहन पडला, राजमहाली कधी जीवना अडकला. सिंहासनाचा मोहन पडला, राजमहाली कधी जीवना अडकला. त्या जुनी सगळे ऐशोआराम, रात्रीची करुणी नींद हराम. हो त्या जुनी सगळे ऐशोआराम, रात्रीची करुणी नींद हराम. बाहेर पडला मर्द गडी, राजाची बसवार आपलीच करती अवहेलना. पदरी पडली निर्भत्सना, आपलेच करती अवहेलना. आता एकटा पडलाय राजा, अशा चांगुलपणाची कसली सजा. एकटा पडलाय राजा, चांगुलपणाची कसली सजा. गड वाचायला हात द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या. राज्याचे हाल काय झाले पहा, दारूवरचं लोणी खाया कुत्री दहा. हो राज्याचे हाल काय झाले पहा, दारूवरचं लोणी खाया कुत्री दहा. वाक्याला सोडून आता जगला ना बाली, गब्बर की झाड जनतेचं ताट खाली. वाक्याला सोडून आता जंगला ना बाली, गब्बर की झाड जनतेचं ताट खाली. धनुष्याला बाण नाही, बाणाला धार नाही, तलवारी चार नाही. तुमचं काय ते सांगा, बँकेच्या रांगेत मिळते का जागा. त्याचं जाऊ दे झालं गेलं, तुमचं काय ते सांगा, बँकेच्या रांगेत मिळते का जागा. आकडं होऊन गांधींची स्वप्नात रंगला, येळा भुंगा होऊन कसे कमळात अडकला. आकडं होऊन गांधींची स्वप्नात रंगला, येळा भुंगा होऊन कसे कमळात अडकला. सुरूया चूक चला, होऊया एक चला, प्रगतीच्या गतीसाठी इंजिनाला मत द्या. तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या